महापुराची पातळी 15 ते 16 फुटांनी वाढण्याची भीती. कृष्णा, वारणा, पंचगंगेसह सर्व नद्या भरणार गाळाने. नद्यांचे प्रवाहही होणार अतिशय संथ. अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास कृष्णा, वारणा, पंचगंगेसह अन्य साऱ्या उपनद्या गाळाने खचाखच भरून जाण्याची भीती रुरकी समितीच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. तसे झाल्यामुळे महापुराची पातळी आणखीन 15 ते 16 फुटांनी वाढून महापूर प्रदीर्घ काळ कोल्हापूर आणि सांगलीसह नदीकाठच्या गावांमध्ये मुक्काम ठोकून राहील. परिणामी या गावांचे अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. अहवालाचा दाखला रुरकची समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलेले आहे. अलमट्टी धरण 519 मीटरने भरल्यास त्याच्या बॅकवॉटरच्या प्रभावामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत 8.5 ते 10.5 फुटांनी वाढ होते. जर धरणाची उंची 524 मीटर केली तर या धरणाचे बॅकवॉटर थेट 263 किलोमीटर अंतरावर असलेल्या सांगलीपर्यंत येते. परिणामी कृष्णा नदीच्या उपनद्यांमध्ये महापुराचे पाणी कित्येक दिवस साचून राहील. त्याचप्रमाणे अलमट्टीची उंची वाढवल्यानंतर कृष्णा नदी प्रवाहाचा उतार कमी होऊन नदीपात्रात गाळ साचून राहण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होईल आणि त्याचा परिणाम म्हणून कृष्णा नदीसह वारणा, पंचगंगा आणि या भागातील अन्य नद्यांमध्ये गाळ साचून राहील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.